यानंतरच्या मॅचकडे आपण वळत आहोत. जबरदस्त सुपर क्लासिकल मॅच आपण अनुभवणार आहोत. अफाट अशा मैदानी तू येशी वेळोवेळी, डाव तुझा येताच जमविष पुली खेळी. काळ करी बघ गोलंदाजी, संकट चेंडू फेकी, भवताली तव झेल घ्यावया जो तो फासे टाकी. मागे टपला यष्टी रक्षक तुझा उधळण्या डाव, या साऱ्यांना चकवशील तर मिळेल तुझला धाव. चतुर आणि सावध तोच इथे रंगला, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला. पहिल्या मॅच मध्ये जी काही मॅच झाली आणि त्या मॅच मध्ये एका चांगलं मार्जिन सेट करत असताना टीम 9-11 पाचवड हा संघ जिंकला. त्यानंतरच्या दुसऱ्या मॅच मध्ये अटीतटीचा सामना शेवटच्या ओव्हरपर्यंत सामना रंगत असताना पाहायला मिळालं. चौथ्या ओव्हरपर्यंत निश्चित सामन्यावरती वर्चस्व निर्माण केलं होतं मॉन्स्टर 11. त्यानंतर लगातारचे 3 बॉल अप्रतिम हाताळले निखिल इतापे यांच्या माध्यमातून आणि त्यानंतर एक मिसफील्ड झाली आणि जशी मिसफील्ड झाली तसा सामना पुरेपूर वळाला टीम मॉन्स्टर 11 बाई या टीमकडे आणि शेवटचा फिनिशिंग टच ज्याला षटकार खेचून विजयाचा कळस रोवणारा फटका मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळाला प्रमोद अण्णा गायकवाड यांचा. आणि आता पुन्हा एकदा चला लगेच दाखल व्हा टीम. क्षेत्ररक्षणासाठी लास्ट कॉल. गणेश शिंदे यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होते. मनापासून स्वागत. वाई प्रीमियर लीग ज्योती ज्वेलर्स भुईंज यांच्या संकल्पनेतून साकार होणारा एक दिव्य सोहळा आहे. यांच्या संकल्पनेतून साकार होणारी एक चांगली प्रतियोगिता आणि खेळाडूंचा सन्मान करणारी, खेळाडूंना प्रोत्साहित करणारी ही स्पर्धा आपल्या भेटीला येत आहे. आणि मैदानामध्ये दाखल होते मॉन्स्टर 11 अर्थातच मनीष मांढरे आणि त्याच्या सोबतीला अगदी प्रमोद अण्णा गायकवाड. नितीन मांढरे यांनी पहिल्याच मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच घेतले. कालच्या दिवसामध्ये मॅन ऑफ द सिरीजचे मानकरी राहणारे खेळाडू आहेत आणि बायसिकल त्यांच्या नावावरती राहिली आहे काल. आणि आजच्या या हंगामामध्ये वाई प्रीमियर लीग मध्ये नितीन मांढरे आपल्या नावाची दाहकता आणि आपल्या नावाचं वलय निर्माण करत असताना, वलय प्रस्थापित करत असताना पाहायला मिळतात. त्यासोबतच रसल अर्थातच वाई सिटीचा एक विस्फोटक खेळाडू म्हणून ज्या खेळाडूची ओळख आहे असा खेळाडू मैदानामध्ये दाखल होतोय. आणि हे सगळे खेळाडू मैदानामध्ये स्वतःला सिद्ध करण्यासाठी आलेले आहेत. अगदी काळ भैरवनाथ 11 बावधन हा संघ जो आहे तो पहिल्या विजयाच्या शोधामध्ये, कारण पहिल्या मॅच मध्ये पराभवाला सामोरं जरूर जावं लागलंय, परंतु इथं आपण पाहणार आहोत काळ भैरवनाथ बावधन या मॅच मध्ये कशा पद्धतीची कामगिरी करेल. आणि लगातारची दुसरी मॅच आपण पाहतो मॉन्स्टर 11 या टीमच्या माध्यमातून खेळली जाते. आणि मॉन्स्टर 11 या टीमचा विचार केला तर टॉस जिंकत असताना प्रथम पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणच घेतलं. या आधीच्या मॅच मध्ये देखील क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि क्षेत्ररक्षणाचा निर्णय सफल पाहायला मिळाला. या मॅच मध्ये देखील क्षेत्ररक्षणाची बाजू घेतली आहे आणि आता बॅटिंग करायची आहे टीम काळ भैरवनाथ 11 बावधन या टीमला. चला सलामीचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. पंच रेडी झालेले आहेत या मॅच साठी. मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये अजित पोतेकर आणि त्यांच्या सोबतीला रवी चव्हाण या दोघांची जोडी आपल्याला पाहायला मिळते. सलामीचे बॅटर काळ भैरवनाथ 11 बावधन. आपल्याला विनंती लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. सुपर क्लासिकल मॅच आजच्या सत्रामधली तिसरी महत्वपूर्ण मॅच आपण पाहतोय आणि या संपूर्ण स्पर्धांसाठी खऱ्या अर्थानं सर्वांचेच मोलाचं सहकार्य पाहायला मिळतंय. सलामीचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. काळ भैरवनाथ 11 बावधन या टीमनं पुरेपूर रणनीती आणि स्ट्रॅटेजी बदलली आहे. या आधीच्या मॅच मध्ये नव्हे तर सातत्यानं सुशांत शिंदे निश्चित ओपन करत असतो, परंतु पहिल्यांदाच अखंड वाई तालुका क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आणि काळ भैरवनाथ 11 टीमचे सर्वा पहिल्यांदाच आपण पाहतोय ओपन करत असताना ओपनिंग साठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय निलेश भैया भोसले
आणि त्यासोबतच सुशांत शिंदे. चांगली मॅच आहे, जबरदस्त लढाई आहे. एका बाजूला मनीष मांढरे आणि प्रमोद अण्णा नितीन मांढरे यांच्याकडे विशेष लक्ष आहे, तर दुसऱ्या बाजूला अर्थातच दोन पुनर्वसन ओझरडे गावचा सितारा सुशांत शिंदे पहिल्या मॅच मध्ये खास काही आपल्या टीम साठी करू शकले नाहीयेत. पहिल्या मॅच मध्ये पहिल्याच बॉल वरती गोल्डन डकचे शिकार राहिले आणि तदनंतर आता या मॅच मध्ये कशी प्रभावी कामगिरी करतील याकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिलंय. जबरदस्त मॅच, इम्पॉर्टंट मॅच, काळ भैरवनाथ 11 साठी महत्वाची मॅच आहे. तर मॉन्स्टर 11 या टीमने एक सामना जिंकला, त्यामुळे कॉन्फिडन्स बूस्ट करणारी ही मॅच आहे किंवा आत्मविश्वास वाढवणारी ही मॅच आपण पाहणार आहोत. खरं तर 9ला 11 पाचवड या टीमने एक मॅच जिंकलेली आहे आणि ही मॅच सर्वांचंच लक्ष युट्यूबच्या माध्यमातून या ठिकाणी जो दाखल झालेले आणि ग्राउंड वरती उपस्थित असणारे सर्व प्रेक्षक आपलं मनापासून स्वागत, मनपूर्वक स्वागत. 5 षटकांचा महत्वाचा सामना, नवीन बॉल या ठिकाणी दिला जातोय. ज्योती ज्वेलर्स प्रस्तुत वाई प्रीमियर लीगचे दर्जेदार पर्व पहिलाच दिवस आहे आणि पहिल्याच दिवसामध्ये सर्व वाईकरांनी या टुर्नामेंट वरती प्रेम केलंय आणि वाईकर निश्चित युट्यूबच्या माध्यमातून जुळतायत, आपल्या भेटीला येत आहेत आणि या मॅचला होतोय प्रारंभ. आरंभ हे प्रचंड आणि तो प्रचंड मोठ्या प्रमाणातला आरंभ आपण पाहणार आहोत. 38 सर्कलचं षटक अगदी पॉवर प्लेच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षक पाहिला मिळतात. डीप लॉंग ऑन मध्ये रसल पाहिला मिळतात आणि डीप लॉंग ऑफ मध्ये नितीन असं क्षेत्ररक्षण सजवलंय आणि या संपूर्ण ग्राउंडचा विचार केला ना, खेळाडूंना चौफेर फटकेबाजी करण्यासाठी वाव आहे. अगदी स्क्वेअर लेगला तुम्ही स्ट्रोक एक्झिक्यूट करू शकता, फाईन लेग, थर्ड मॅन, त्यासोबतच डीप पॉइंट, मिड विकेट, लॉंग ऑन, लॉंग ऑफ, एक्स्ट्रा कव्हर, डीप कव्हर पॉइंट, म्हणजे चौफेर वॅगन व्हील अगदी वर्तुळाकार हे स्टेडियम नवलाई क्रिकेट ग्राउंड चिंदवलीच्या माध्यमातून प्रस्तुत करण्यात येते. षटक क्रमांक 1 निकाले प्रमोद अण्णा गायकवाड. पहिलाच बॉल टप्पा पडतोय आणि त्यानंतर अतिरिक्त उंची आहे, वाईड बॉल +1 बाउन्सने दंडित करण्यात येईल. अतिरिक्तच उंची पाहायला मिळाली, बाउन्सरचा प्रयत्न होता परंतु तो बाउन्सरचा प्रयत्न अनएक्सपेक्टेड बाउन्स आला आणि वाईड बॉल येतोय. शून्यातून विश्व निर्माण होतं, एक संकल्पना एक्स्ट्रा धावेनं एक धाव मिळाली आहे. त्यानंतरचा बॉल ऑन साईडला खेचण्याचा प्रयत्न अपील केलं जरूर, परंतु या ठिकाणी आपण पाहतोय पंचांनी स्पष्ट नकार दिलाय आणि या ठिकाणी आपण पाहतोय डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहिला मिळाला. षटक क्रमांक 1 आपण पाहतोय प्रमोदांना गायकवाड मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 1 हाताळत असताना पाहिला मिळत आहेत. जबरदस्त मॅच आहे दोन्ही टीम साठी. इट्स अ नॉट आउट. चला मॅच स्टार्ट करून या. ज्योती ज्वेलर्स यांच्या माध्यमातून या ठिकाणी आपण पाहतोय हा एक देखना आणि दर्जेदार सोहळा आहे. षटक क्रमांक 1 मध्ये प्रमोद अण्णा गायकवाड. पहिला बॉल वाईट बॉल जरूर आला, त्यानंतरच्या बॉलवरती मात्र आपण पाहतो डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. चला मॅच स्टार्ट करूया आपण. चला मॅच स्टार्ट करूया. अगदी पंचांच्या माध्यमातून तो निर्णय आलेला आहे. सुपर क्लासिकल मॅच, जबरदस्त सामने. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. नेक्स्ट बॉल. याही वेळेस बॉल ऑन साईडला मिड विकेटला खेळण्याचा प्रयत्न आहे. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये परंतु अगदी शरीरावरती भेदलेला बॉल आणि त्यानंतर लेग बाईकच्या पद्धतीनं एक सिंगल कंप्लीट केली जाते. 1 के 7 कहानी आगे. बूंद बूंद से भरता है सागर, ईट ईट से बनती है इमारत, अकेले हम कुछ नहीं, मिल जाए तो इबादत ही इबादत. एकत्र आल्यानंतर अशा पद्धतीचा देखना दर्जेदार, अप्रतिम, अद्भुत आणि जबरदस्त सोहळा पाहायला मिळत असतो. यावेळी वेळेचा बॉल पहा, आउटस्टंपच्या थोडासा बाहेर बॉल ठेवला, टप्पा पडल्यानंतर कट झाला आणि त्यानंतर तो बॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावलाय. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. प्रमोद अण्णा गायकवाड चांगली कामगिरी करतायत, बेमिसाल कामगिरी आतापर्यंत. याही वेळेचा बॉल 38 सर्कल मध्येच खेळला जातोय. डायरेक्ट हिटचा प्रयत्न, रिस्की सिंगल. डायरेक्ट हिटचा एक चांगला प्रयत्न पाहायला मिळाला आणि ती रिस्की सिंगल मैदानामध्ये कंप्लीट केली जाते. 1 के 7 कहाणी आगे, 1 के 7 कारवा आगे. एका धावेनं धावफलकाला पुढे नेण्याचा प्रयत्न आहे. पॉवर प्लेची 38 सर्कलची ओव्हर पाहायला मिळते आणि पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये 2 क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात जे 38 सर्कलच्या बाहेर आहेत. एक
डीप लॉंग ऑफ आहे आणि त्याच रिजन मध्ये फटका. लॉंग ऑफ रिजन मध्ये नितीन मांढरे आहेत. कॅचचा प्रयत्न केला जातोय आणि पकडला जातोय निश्चितपणाने कॅच. अप्रतिम कॅच मैदानामध्ये, अगदी जबरदस्तच कॅच पहिला मी आला. थर्ड अंपायर रेफरल फॉर दिस कॅच. कॅच साठी आपण पुन्हा एकदा थर्ड अंपायर रेफर करणार आहोत, परंतु ज्याप्रमाणे हाय जम्प घेतली त्यानंतर कॅचचा प्रयत्न केला गेला आणि तो सेफली कॅच घेतलाय का हे आपण थर्ड अंपायर च्या माध्यमातून मेन स्क्रीन वरती पाहणार आहोत. ज्योती ज्वेलर्स प्रस्तुत अगदी आपण पाहतोय वाई प्रीमियर लीगचं अप्रतिम लाजवाब बेमिसाल आणि जबरदस्त पर्व आहे आणि या आजच्या सत्रामधली तिसरी महत्वाची मॅच आपल्या भेटीला येत आहे आणि ही बॅट मॅच देखील तितकीच इम्पॉर्टंट आहे. आता काळ भैरवनाथ 11 बावधन या टीमच्या हृदयाचे ठोके वाढलेले आहेत, कारण 30 यार्ड सर्कल मध्ये आपण पाहणार आहोत. ज्या पद्धतीने आपण पाहतो 22 यार्ड मध्ये मैदानामध्ये सुशांत शिंदे पहिल्याच बॉल वरती पहिल्याच मॅच मध्ये बाद झाला, तर नंतर आता हृदयाचे ठोके वाढलेत. आता काय डिसिजन येतोय आणि तो डिसिजन महत्वाचा आहे. काळ भैरवनाथ 11 बावधनच्या संपूर्ण डगआउटचं लक्ष या ठिकाणी 30 यार्ड सर्कलच्या मेन स्क्रीन वरती लागलेलं आहे. जबरदस्त मॅच आपण अनुभवतोय आणि फलंदाज या ठिकाणी OUT आउट, बॅटर गॉन. अगदी भूषण फरांदे यांच्या माध्यमातून जबरदस्त ग्रेट कॅमेरा वर्क पाहायला मिळत आहे आणि लॉंग ऑफ रिजन मधला एक्स्ट्रा कव्हरचा नितीन मांढरे यांचा हाय जम्प घेतलेला झेल आपण पाहतोय, जो बेमिसाल झेल आहे. आणि सुशांत शिंदे आयकॉन प्लेअर काळ भैरवनाथ 11 बावधनचा पहिला महत्वाचा झटका. प्रमोद अण्णा गायकवाड पसरणी यांना मिळते सफलता. महत्वाची विकेट, बिग विकेट डाऊन. आता जबाबदारी वाढलीये. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. अर्थातच काळ भैरवनाथ 11 बावधन टीमचे खानापूर गावचे खेळाडू प्लेअर शेखर भोसले इज द प्लेअर. 1 डाऊन साठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळणार आहेत. महत्वाच्या क्षणी महत्वाची विकेट आली आहे आणि आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत शेखर भोसले. जबरदस्त कामगिरी करण्यासाठी हे देखील जाणले जातात. खास करून वाईच्या द्रविड हायस्कूलच्या प्रांगणावरती शेखर भोसले यांनी सर्वांनाच प्रभावित केलं, परंतु क्रिकेटच्या दुनियेमध्ये कालच्या पुण्याईवरती आजचा दिवस कधी उगवत नाही. क्रिकेटचा खेळ असो किंवा खेळ असो आयुष्याचा, कालच्या पुण्याईवरती कधी कुणाचा आजचा दिवस उगवत नाही. त्यासाठी स्वतःला आज सिद्ध करावं लागणार आहे आणि आज निश्चित संघ थोडासा अडखळतोय. मैदानाच्या आतमध्ये स्वतः टीम ओनर निलेश भैया भोसले आहेत, त्यांच्या सोबतीनं शेखर भोसले या दोघांची जोडी आणि या दोघांच्या जोडीवरती संपूर्ण दारोमदार आता संपूर्ण मॅचचा. पहिल्याच ओव्हर मध्ये प्रमोद गायकवाड चांगली कामगिरी करतायत. मोठा फटका कोणताही खेळू दिलेला नाहीये. टप्प्याचा बॉल आउटसाइड ऑफ स्टंपच्या बाहेरचा चांगला विकल्प, डॉट बॉल. निर्धाव चेंडू मैदानामध्ये स्थापन केलाय आणि पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर स्कोरबोर्ड वरती केवळ 3च धावा आहेत. 3 धावा धाव फलकावरती. अगदी 16 टीम 16 आयकॉन आणि 16 टीम ओनर अशी या पद्धतीच्या मॅचेस आपण पाहणार आहोत. सकाळच्या सत्रामध्ये इनॉग्रेशन साठी सन्माननीय ताटे साहेबांच्या माध्यमातून सर्व खेळाडूंना प्रोत्साहित केलं गेलं. भुईंज पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी आणि त्यांच्या माध्यमातून सर्वच खेळाडूंना मार्गदर्शन केलं गेलं. सगळे टीम ओनर या ठिकाणी दाखल झाले. 4 टीम आहेत, 4 टीमचे ओनर देखील उपस्थित आहेत. त्यामध्ये निश्चित आपण पाहतोय एका बाजूला गणेश अनपठ बावधन वाई यांचा संघ मॉन्स्टर 11, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहणार आहोत काळ भैरवनाथ 11 बावधन हा संघ मैदानामध्ये जो टीम ओनर आहेत निलेश भैया भोसले अखंड वाई तालुका क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आहे. 2 संघ टीम ओनरच्या विरोधामधली तगडी फाईट आहे. एका बाजूला सुशांत शिंदे ऑलराऊंडर खेळाडू बॅटिंगच्या भूमिकेमधून खास काही करू शकले नाहीत, आज थोडे अडखळलेत, आज थोडे स्ट्रगल मध्ये राहिलेत. परंतु दुसऱ्या बाजूला आपण पाहणार आहोत बॉलिंग मध्ये देखील दमदार कामगिरी करण्यासाठी जाणले जातात, परंतु मॅडी मनीष मांढरे यांनी प्रभावित केले. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी बॉलिंग मार्क वरती येत आहेत नितीन मांढरे. मागच्या मॅचचे प्लेअर ऑफ द मॅच राहिलेत. पहिलाच बॉल आहे, नितीन मांढरे यांनी वळवलाय, फिंगर रोल, अगदी बोटांची जादू दाखवली पहिल्या बॉल वरती. टप्पा पडल्यानंतर बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप बाहेरच्या दिशेनं स्विंग होत असताना पाहायला मिळतोय. जबरदस्तच कामगिरी करण्यासाठी हाही खेळाडू जाणला जातो. कालच्या दिवसामध्ये प्लेअर ऑफ द सिरीज मिळवत असताना बायसिकल या खेळाडूने पटकावलेली आहे. क्षेत्ररक्षणामध्ये बदल झालेत. 1 ओव्हर पॉवर प्लेची संपल्यानंतर इथं पहा अपील केलं आणि पंचांचं बोट आकाशाकडे. अगदी अखंड वाई तालुका क्रिकेट असोसिएशन आणि त्यासोबतच काळ भैरवनाथ 11 बावधनचे टीम ओनर निलेश भोसले बॅक टू डगआउट. महत्वाची दुसरी विकेट.
पहा ज्या पद्धतीने आपण पाहतोय बॅटिंगच्या माध्यमातून फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट. तो परमनंट वाला क्लास मैदानामध्ये आपण अनुभवतोय आणि ज्या पद्धतीनं संपूर्ण मॉन्स्टर 11 या टीम न चांगली कामगिरी केली, बॉलिंग युनिट मध्ये प्रभावित करतायत. आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. हेही बावधन गावचेच खेळाडू आहेत, लेफ्ट हँडेड खेळाडू आणि या खेळाडूची आता जबाबदारी वाढली मयूर. मयूर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. मयूर डेरे प्लेअर फ्रॉम कवठे, कवठे गावचा खेळाडू मैदानामध्ये लेफ्ट हँडेड बॅटर. जबरदस्त कामगिरी याही खेळाडूची राहिली आहे. कवठे प्रीमियर लीगच्या माध्यमातून या खेळाडूनं चांगलीच भूमिका बजावली आहे. तीन धावा धावफलकावरती आपण पाहतोय. षटक क्रमांक दुसरा अजूनही प्रगतीपथावरती असताना अजूनही संधी आहे. रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वाद बदलते. मनात नेहमी जिंकण्याची इच्छा असावी, कारण नशीब बदलो न बदलो वेळ नक्कीच बदलते. ती वेळ अजूनही दोन्ही टीम्स कडे आहे. खास करून काय भरवण्यात 11 बावधन. मयूर डेरे मैदानामध्ये लेफ्ट हँडेड बॅटर. खोलवर टप्प्याचाच बॉल ऑन साइडला खेळला जातोय. डीप लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षकाने अचानक बॉलनं उसळी घेतली. पहा अनएक्सपेक्टेड बाउन्स झाला. त्या रिजन मध्ये एक सिंगल कंप्लीट केली जाते. बॉल होता पुल केला आणि सक्सेसफुल मॅसिव्ह हिट पाहायला मिळाला. यावेळेस बॉल स्विंग होतोय. पहा ज्या पद्धतीने आधीचा बॉल शॉर्ट पिच होता, परंतु त्यानंतर मात्र नितीन मांढरे यांनी बोटांची जादू दाखवली. अगदी बॉल पुढे केला, गुडलेन बॉल वरती स्पॉट ठेवला आणि त्यानंतर बॉल तिथून बाहेर काढलाय. म्हणजे दोन्ही बाजूनं हा बॉल हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या रिजन मध्ये बॉलचा पाठलाग करतायत. नो मॅन्स लँड मधून बॉल वन बाउन्स बॉल फील्ड करण्याचा प्रयत्न. डीप मध्ये आले क्षेत्ररक्षक. 2 धावांचा कॉल मिळतोय आणि 2 धावा निश्चित पद्धतीने या ठिकाणी मिळवण्यामध्ये सफल झालेले आहेत. ज्योती ज्वेलर्स प्रस्तुत वाई प्रीमियर लीगचं अप्रतिम पर्व आपण अनुभवतोय. नाईन रन्स ऑन द बोर्ड. 9 धावा धावफलकावरती. या ओव्हरमध्ये 9 धावा आलेल्या आहेत. टोटल 12 धावा धावफलकावरती लागतात. पहिल्या ओव्हरमध्ये 3च धावा खर्च झाल्या आणि या ओव्हरमध्ये टोटल 9, अशा टोटल 12 धावा स्कोरबोर्ड वरती लागत असताना पाहायला मिळतात. म्हणजे 2 ओव्हरच्या पाठीमागे 12 धावा धावफलकावरती आहेत. आता इथून पुढचे 18 बॉल इम्पॉर्टंट आहेत. या 18 बॉल मध्ये चांगल्या पद्धतीने धावा कुटाव्या लागणार आहेत आणि धावांना आकार आणणं गरजेचं आहे. पॉवर प्लेच्या ओव्हर संपलेल्या आहेत. लेफ्ट हँडेड बॅटर मयूर अण्णा डेरे स्ट्रायकिंग एंड वरती कवठेगावचा हा एक हार्ड हिटर बॅटर आहे आणि या खेळाडूसाठी बॅकवर्ड स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट आणि त्यासोबतच लॉंग ऑन रिजनला आणि लॉंग ऑफला खेळाडू ठेवण्यात येतोय. स्ट्रोक हवेत खेळलाय. उंच इलेव्हेशन मिळालंय. क्षेत्ररक्षक प्रमोद अण्णा आहेत, परंतु त्यांच्या डोक्यावरून बॉल निघाला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मयूरांना जी आपण चर्चा केली या खेळाडूकडे क्षमता आहे, मोठे स्ट्रोक एक्झिक्यूट केले जातात आणि तोच स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय आणि मॅडीच्या विरोधामध्ये चढवलेला हल्ला आणि हा हल्ला जबरदस्त पाहायला मिळतोय. 6 धावांसाठी ब्लास्ट सिक्सर. पहिल्याच बॉलवरती आक्रमण चढवले षटक क्रमांक 3 मध्ये आणि या षटकारानं स्कोरबोर्ड वरती धावा लागतात. टोटल 18 धावा. हो, यावेळेस वेगवान बॉल आहे. बॉडी लाईन वरचा टप्पा पडल्यानंतर अगदी शरीरावरती बॉल आता जातोय. अग्रेसिव्ह गोलंदाजी मैदानामध्ये मनीष मांढरे यांच्याकडून एक षटकार आल्यानंतर वेगात बॉल हाताळला आणि त्यानंतर एक सिंगल कंप्लीट केली जाते. राईट लेफ्ट हँड राईट हँड असं कॉम्बिनेशन मैदानामध्ये पाहायला मिळतंय. अगदी टीम काल भरवण्यात 11 या ही टीमची बॅटिंग ऑर्डर मजबूत आहे. 2 महत्वाच्या विकेट जरी आल्या असल्या तरी सुद्धा मिडल ऑर्डर मध्ये आपण पाहत आहोत निश्चितपणानं शेखर भोसले आणि मयूर हे दोन्ही खेळाडू प्रचंड मोठ्या ताकदीचे आहेत. गाववाईज क्रिकेट, ग्रामीण क्रिकेट या खेळाडूंना आपल्या गावच्या टीम साठी गाजवलंय. बॅकफुट वरती आले, कट करण्याचा प्रयत्न आहे. अगदी बॉल गुडलेंथ वरती हाताळला. गुडलेंथ स्पॉट वरचा बॉल पाहायला मिळाला. त्यानंतर तो बॉल प्लेस करण्याखेरीज कोणताही पर्याय नव्हता शेखर यांच्याकडे. चांगल्या बॉलला दिलेला चांगला सन्मान ही देखील चांगल्या खेळाडूची ओळख आहे. नेक्स्ट बॉल मनीष तयार. हो, मिडल करण्याचाच प्रयत्न आहे. हवेत मिस टाइम स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक येत आहेत बॉल पर्यंत. स्क्वेअर लेग रिजन मध्ये खेळाडू. 2 धावांचा कॉल मिळतोय
आणि त्यानंतर तिसरी धाव देखील कंप्लीट करण्याचा प्रयत्न होता, परंतु स्ट्रायकिंग एंड वरती शेखर यांनी थांबवलंय. कारण पहा आता अशा परिस्थितीमध्ये विकेटची पडझड काय भरवण्यात 11 साठी महत्वाची आहे. म्हणजे इथं विकेटची पडझड जर झाली ना तर सुद्धा तरी सुद्धा मॅच मध्ये निश्चित काळ भरवण्यात 11 बॅकफुटला येऊ शकतं हे माहिती आहे. त्यामुळे या दोन खेळाडूंची जबाबदारी अशी आहे की मिडल ऑर्डर मध्ये विकेट देखील थांबवायची आणि धावा देखील आपल्या टीमसाठी बनवायच्यात. बॅटची एज त्यानंतर कॅच कॅरी करण्याचा प्रयत्न, शॉर्ट थर्ड मॅन नंतर अगदी डीप थर्ड मॅनला खेळाडू तैनात ठेवलाय. यासाठीच क्षेत्ररक्षकांना अर्थात मनीष मांढरे यांनी थर्ड मॅन रिजन मध्ये खेळाडू तैनात ठेवलेला आहे. कारण बॅकवर्ड रिजन मध्ये प्रोटेक्शन, कारण मागच्या बाजूला जर बॉल निसटून गेला तर बाउंड्री येत आहे, हे आधीच्या मॅच मध्ये पाहिलंय आणि त्यामुळेच थर्ड मॅन रिजन मध्ये खेळाडू तैनात ठेवला जातोय. स्कोरबोर्डला आकार आणण्याचा प्रयत्न आहे. धावफलक 22 या धावसंख्येवरती. आता धनंजय लंकेश्वर अर्थात रसल यांना लेफ्ट हँडेड बॅटरसाठी लॉंग ऑफ रिजन मध्ये आणलंय आणि लॉंग ऑफ रिजन मध्ये अगदी मिड ऑफ रिजन मध्ये आणलंय. ओहो हो, हा बॉल हवेत आणि त्यानंतर अगदी उसळी घेणारा बॉल शरीरावरती आदळला. एक सिंगल कंप्लीट केली गेली आणि ज्या पद्धतीने आपण पाहतोय वाई प्रीमियर लीगचं अप्रतिम दर्जेदार पर्व ज्योती ज्वेलर्स यांचं सहकार्य आपल्याला पाहायला मिळत आहे. ड्रिंक्स अलाउड आहे आता इथून पुढे या 3 ओव्हरच्या अखेरीस. 3 ओव्हरचा खेळ संपलाय म्हणजे अर्धा टप्पा पूर्ण झालेला आहे. 5 षटकांची मॅच आहे आणि 18 बॉलच्या पाठीमाग 23 धावा धावफलकावरती आले आहेत. 23 रन्स स्कोरबोर्ड वरती. दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये 23 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 23 रन्स. यानंतरच्या मॅचच्या टॉस साठी उपस्थित रहा दोन्ही संघांचे कॅप्टन. चला, भैरवनाथ 11 देगाव चे कॅप्टन रिपोर्टिंग करा कॉमेंट्री बॉक्स मध्ये आणि त्याचप्रमाणे टीम 9ला 11 पाचवड याही टीमचे कॅप्टन आपण रिपोर्टिंग करा. तेवीस धावा 3 ओव्हरच्या अखेरीस धावफलकावरती काळ भरवण्यात 11च्या लागलेत. आता इथून पुढचे 12 बॉल महत्वाचे आहेत काळ भरवण्यात 11 बावधन टीमसाठी. टार्गेट सेट करणारे हे 12 बॉल आहेत आणि 12 बॉल मध्ये 4 ते 5 फटक्या, मोठ्या फटक्यांची अपेक्षा असणारे टीमच्या डगआउट कडून. आणि ते जर मोठे फटके आले मैदानामध्ये, दोन्ही खेळाडूंकडे निश्चित क्षमता आहे आणि ते जर स्ट्रोक आले ना तर निश्चितपणाने या संपूर्ण सामन्याचा अगदी फायटिंग टोटल पर्यंत पोहोचण्याचा प्रवास पुढे राहणार आहे. हे दोन्ही खेळाडू गाववाईज क्रिकेटमधून, ग्रामीण क्रिकेटमधून पुढे आलेले खेळाडू आहेत. सिटीचं क्रिकेट खेळले. खास करून शेखर भोसले यांनी लेदर क्रिकेटचा परफेक्ट खेळाडू म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जातं. आणि आता लेफ्ट हँडेड बॅटर, कवठेचा सुपरस्टार बॅटर अर्थातच मयूर अण्णा डेरे याही खेळाडूकडे विशेष लक्ष आहे. षटक क्रमांक 4 ला होईल सुरुवात. बॉलिंग ट्रॅक वरती आर्यन दाखल झालेत. युवा खेळाडू आहेत, एक यंग खेळाडू आहे. मांढरदेव परिसरात या खेळाडूने निश्चित जबरदस्त कामगिरी केली आहे आणि आता आर्यन यांच्या हातामध्ये बॉल सोपवलाय. पठार चषक सारख्या स्पर्धा खेळणारा खेळाडू. हो हो हो, यावेळेसचा बॉल आपण पाहू शकतो बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. डॉट बॉल येतोय, निर्धाव चेंडू. आर्यन मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक 4 सुरुवात केली जाते. आर्यन यांची जर उंची पाहिली ना, जेसन होल्डर यांना ज्याप्रमाणे आपण आठवू शकतो अशाच पद्धतीचे बॉल या खेळाडून पहिल्या बॉलवरती डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये. लेफ्ट हँडेड बॉलर आहेत आणि तो टप्पा मेंटेन करण्याचा प्रयत्न करतायत. ओ, मिडल केला, ऑन साइडला स्लॉट मध्ये होता. स्लॉट मधला बॉल परफेक्ट प्लॉट मध्ये डिपॉझिट. 6 धावांसाठी मयूर अण्णा यांच्या बॅट मधून भेदक टोला. 6 धावांचा फटका, 6चा तडाखा. एक चांगला ठोका पाहिला मिळाला. स्लॉट मधला बॉल होता तो परफेक्ट मिडल करून पाठवला मिड विकेटच्या पलीकडे. 6 धावांसाठी अशा स्ट्रोकची गरज आहे आणि तो षटकार आलाय मयूर डेरे यांच्याकडून. एकोणतीस धावा टोटल धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 4 मध्ये आपण पाहतोय.
29 धावा धावफलकावरती. आणि जी डगआउट मध्ये चर्चा केली जाते, वैभव सूर्यवंशी ज्या खेळाडूंना संपूर्ण अगदी नव्या खेळाडूंना, सगळ्याच एक्सपिरियन्स खेळाडूंना प्रभावित करणारी आणि प्रेमात पाडणारी काल बॅटिंग केली आहे, तशाच पद्धतीचे बॅटिंग लेफ्ट हँडेड बॅटर मैदानाच्या आतमध्ये वन बाउन्स करत असताना, परंतु तिथं वाडथळा आहे आणि नशिबाची साथ मिळते टीम मॉन्स्टर 11 या टीमला. अगदी आपण पाहतो परफेक्ट गॅप होता, परंतु त्या अडथळ्यामधून बॉल तिथून माघारी आला. 2 धावा मिळाल्यात. या बॉलवरती चौकाराची निश्चित मोहर होती, परंतु या 2 धावा या ठिकाणी ऍड केल्या जात आहेत. रन कैसे भी हो आणे जरुरी आहे. 4थ्या ओव्हरमध्ये रिदम बदललाय. 4थ्या ओव्हरमध्ये मोमेंटम शिफ्ट करत असताना पाहिला मिळत आहेत मयूर डेरे आणि फायटिंग टोटल उभी करण्याचाच प्रयत्न केला जातोय. समोर बॉलिंग ट्रॅकवरती आर्यन, हे देखील युवा टॅलेंट आहे, यंग टॅलेंट आहे आणि अनुशासन आणि अचूक टप्पा यांना देखील पाहिजे. हो, या वेळेस पहा बॉल डिलिव्हर करत असताना संपूर्ण अगदी मागची जी लाईन आहे त्याच्यापेक्षा पण अधून स्टॅन्स घेतला आणि तिथून रनअप कंप्लीट केल्यानंतर ऍक्शन फिनिश केली आणि टप्पा पडल्यानंतर बॉल बाहेरच्या दिशेने काढला. अगदी मनीष मांढरे यांच्या तालमीमध्ये तयार झालेला हा गोलंदाज आहे आर्यन, यंग टॅलेंट. पठार चषक सारख्या मोठ्या स्पर्धेमध्ये मनीष यांच्या माध्यमातून या खेळाडूवरती विश्वास दाखवला आणि मोठ्या टुर्नामेंटमध्ये अर्थात वाई प्रीमियर लीग मध्ये व्यासपीठ उपलब्ध करून देत असताना विश्वास सार्थ ठरवतील का हे येणारे काही बॉल आपण पाहणार आहोत. अक्रॉस द बॅटर स्ट्रोक मिड विकेट रिजन मध्ये खेळला, एक सिंगल कंप्लीट. त्यानंतर दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. स्ट्रायकिंग एंड वरती फेकी केली आहे त्यानंतर आणि फेकी निश्चित आपण पाहतोय. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जात आहेत. 2 के 7 का आणि 1 शॉट. एकच धाव ऍड केली जाईल. मुख्य पंच रवी सर यांच्या माध्यमातून कळवले 1 रन शॉट. थर्ड अंपायर रेफरल फॉर शॉर्ट रन. शॉर्ट रन साठी आपण थर्ड अंपायर पाहणार आहोत. सरांना विनंती, पोतेकर सर, अंपायर्स पॅनल सातारा डिस्ट्रिक्ट अचूक आणि जबरदस्त पॅनल आपण पाहतोय. बत्तीस धावा स्कोरबोर्ड वरती लागत असताना पाहिला मिळत आहेत. 32 रन्स बोर्ड वरती. यानंतरच्या मॅचचा आपण टॉस साठी दोन्ही टीम्सला कॉल देतोय. यानंतर मॅच असणार आहे 9 11 पाचवड चे संगनायक आणि त्यासोबतच टीम भैरवनाथ 11 देगाव या टीमचे कॅप्टन आपण लगेचच रिपोर्टिंग करा. आपला या ठिकाणी यानंतर टॉस होणार आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन मान्यवरांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. या शॉर्ट रनचा आपण रिप्ले मेन स्क्रीन वरती बघू शकता. 1 रन शॉट. अगदी चांगलं कॅमेरा वर्क पाहायला मिळालं. यावेळेस मिडल केला, बॉल हवेत केला, आसमान का इशारा, कल का सूरज तुम्हारा. ये सूरज का इशारा है. मयूर अण्णा डेरे यांचा वार, पलटवार, लांबच लांब, दूरच दूर केलाय. षटकार, दूरच षटकार मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. अगदी जबरदस्त हिट आणि जो फलंदाज आला आपल्या टीमला सुपर हिट करतोय. 6 धावांचा ब्लास्ट येतोय. पहिल्या 2 ओव्हरमध्ये धावा येणं थांबलं होतं. पहिल्या ओव्हरमध्ये विकेटची पडझड जरूर झाली. अण्णाची ओव्हर आणि त्यासोबत मॅडीची ओव्हर जबरदस्त पाहायला मिळाली, परंतु तदनंतर आपल्या टीमनं या दोन्ही खेळाडूंना गिअर शिफ्ट केलाय. खास करून मयूर अण्णानं मैदानाच्या आतमध्ये वादळ आणले आणि आपल्या टीमच्या फायटिंग टोटल साठी संघर्ष करत असताना पाहायला मिळतोय. षटकाराच्या मदतीनं 38 धावा, 38 रन्स धाव फलकावरती लागतायत ज्योती ज्वेलर्स भुईंज. आणि त्याचप्रमाणे आपण पाहतो वाई प्रीमियर लीगचं दर्जेदार अप्रतिम पर्व आहे आणि या पर्वाच्या निमित्तानं सर्वच मान्यवर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. या सर्व मान्यवरांचं मनापासून मनपूर्वक स्वागत आहे आणि त्या निश्चित आपण पाहतोय
या संपूर्ण स्पर्धेमध्ये राजू शेठ शिर्के यांची देखील उपस्थिती आहे. त्यासोबतच या ठिकाणी आपण पाहतो पाचवड असतील, त्याचप्रमाणे भुईंज परिसरातले सर्व मान्यवर, अमोल सावंत यांचे देखील शुभागमन होते, लिजंड प्लेअर. या वेळेस ऑन साइडला खेळायचा आहे, बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. राईट हँडेड बॅटर मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळतोय. 38 धावा धावफलकावरती आहेत, 38 रन्स. बॉलिंग ट्रॅक वरती संदीप दाखल झालेले आहेत. महत्वाची शेवटची ओव्हर. हा बॉल समोर खेळलाय, त्यानंतर रॉंग ऑफ रिजन मध्ये अण्णा आले, एक सिंगल कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि एक नो वेट, एक सिंगल कंप्लीट केल्यानंतर दुसऱ्या धावेचा प्रयत्न करत असताना अगदी आपण पाहतोय बॅटर शेखर भोसले बॅक टू डक आउट. टॉस केला जातोय. एकोणचाळीस धावा धावफलकावरती लागत असताना पाहिला मिळतात आणि 2 बॉलचा खेळ आपण पाहिला या ओव्हर मधला. अजूनही 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 4 बॉल मध्ये 2 मोठे हिट खेळण्याचा प्रयत्न काळभैरवनाथ 11 बावधन या टीमच्या डगआउट मधून निश्चित तो खेळाडूंना संदेश दिला जातोय. कारण ज्या पद्धतीनं समोर जर आपण पाहिलं ना की दोन्ही टीम्स तगड्यात जरूर आहेत, परंतु बॉलिंग लाईनअप काळभैरवनाथ 11 बावधन ही टीमची तगडी आहे. त्यामुळं मॅच इंटरेस्टिंग होणार. या ग्राउंड वरती छोटे टोटल पे भी बड़े बैटल होते और बड़े टोटल पे बड़े बैटल तो अक्सर होते ही रहते हैं. 4 बॉल अजूनही आहेत. मयूर अण्णा एका चांगल्या फॉर्म मध्ये, तो फॉर्म गवसलाय आणि आपल्या टीम साठी मैदानामध्ये हे 4 बॉल कशा पद्धतीने फेस करेल. समोर बॅटिंग ट्रॅक वरती संदीप आहेत अराउंड दी विकेट साठी. ओहो, मिडल करण्याचा प्रयत्न आहे. गुड लेंथ वरचा बॉल आहे, टप्पा पडतोय, तू उचली थोडी घेतोय आणि यष्टी रक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉल येतोय. अगदी चांगला बॉल मैदानामध्ये. तिसरा बॉल अप्रतिम हाताळलाय. आता इथून पुढे स्लॉग ओव्हर, डेथ ओव्हर आणि डेथ ओव्हर मध्ये 3 बॉल राहिलेत आणि ते 3ही बॉल महत्वाचे आहेत. ओ मिडल ऑफ द मिडल, त्रिफळाची क्लीन बॉल, दांडी 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 गुल, फर्निचर डिस्ट्रॉय. चांगला बॉल हाताळला, परफेक्ट स्लॉट मध्ये आणि परफेक्ट यॉर्करचा प्रयत्न केला गेला. ऑन साइडला हिट करण्याचा प्रयत्न फसला. बॅट आणि बॉलचा कसलाही संपर्क झाला नाही आणि संदीप यांना मिळालेली महत्वाची सफलता. मयूर डेरे जो खेळाडू या टीम मध्ये साठी तारणहार म्हणून भूमिका बजावत होता, त्या खेळाडूची महत्वाची विकेट. परंतु निश्चित चांगली कामगिरी केली आहे आपल्या टीम साठी, कारण पहिल्या 2 महत्वाच्या विकेट आल्या. या खेळाडूने आपल्या खांद्यावरती जबाबदारी घेतली आणि फायटिंग टोटल उभी करून दिली. आपलं काम केलं मयूर यांनी. अजूनही मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय प्रत्येक बॉल महत्वाचा आहे, प्रत्येक रन महत्वाचे आहे. अजूनही येणारे 2 बॉल महत्वाचे असणार आहेत. स्लॉग ओव्हर मध्ये जबरदस्त कामगिरी करतायत संदीप यांनी प्रभावित केलेला आहे. नवीन बॅटर प्लेअर फ्रॉम मांढरदेव परिसरातला हा एक जबरदस्त खेळाडू, अर्थातच बॅटर राहुल वानखेडे दाखल होत आहेत. हार्ड हिटर आणि विस्फोटक खेळाडू म्हणून या खेळाडूची ओळख आहे. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. स्कोर गार्ड जैसे थे 39 या धावसंख्येवरतीच धाव फलकाला थांबवलं जात आहे. राईट आर्म अराउंड दी विकेट. नेक्स्ट बॉल स्लॉग ओव्हर. हो, प्लेस करायचा प्रयत्न आहे. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. जबरदस्त गोलंदाजी केली आहे. काय गोलंदाजी केली आहे या खेळाडूनं. शेवटचं षटक हाताळतायत. 2 महत्वाच्या विकेट आल्या, त्यात एक रनआउटची विकेट आणि त्यासोबत एक त्रिफळाची विकेट आली आहे. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय लगातारचे चांगले डॉट बॉल मैदानामध्ये. स्लॉग ओव्हर मध्ये केवळ आतापर्यंत 1च धाव खर्च केली आहे. अखूट टप्प्याचाच बॉल आहे आणि हाही बॉल डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडू आणि 5 षटकांचा खेळ संपला. स्लॉग ओव्हर मध्ये केवळ 1च धाव खर्च करत असताना संदीप पाहायला मिळाले आणि आता इथून पुढे काळभैरवनाथ 11 बावधन या टीमला बनवायच्यात मॅच जिंकण्यासाठी. येणाऱ्या 30 बॉल मध्ये 40 धावा. टॉस केला जातोय प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये मुख्य कक्षामध्ये सन्मान्य अभिसर यांचे शुभ हस्ते. यानंतरची मॅच आपण पाहणार आहोत. अर्थातच नवलाई 11 पाचवड विरोधामध्ये टीम आहे भैरवनाथ 11 देगाव. सन्मान्य नितीन पवार साहेब यांच्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस केला जातोय. फौजी नितीन पवार साहेब उपस्थित आहेत. येस, थँक्यू. नितीन पवार फौजी यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जातोय. काटाचा कॉल आहे आणि छापा आलाय.
9ला 11 पाचवड. सोमनाथ सर टॉस जिंकलाय, काय असेल निर्णय? टॉस तर जिंकलोय. टॉस जिंकून आम्ही पहिल्यांदा क्षेत्ररक्षण घ्यायचं ठरवलंय आणि तसेच आमच्या संघाचे मगाचे आम्ही चेस केलाय स्कोर चांगल्या पद्धतीने, तरी पण आम्ही क्षेत्ररक्षणच निवडलं ह्या वेळेस. बॅटिंग केलं. पहिल्या मॅच मध्ये खरं तर खेळ चांगला राहिला संघाचा, थोडीशी नशिबाची साथ देखील मिळाली, परंतु आता या मॅच मध्ये नशिबावरती अवलंबून आता आणखी खेळ बहरेल का? खरंच खेळ तर बहरलाच पाहिजे, त्यासाठी तर आपण ग्राउंडवरती आता एवढा वेळ काढून आलोय आणि सर्वांना मुलांना पण आता नवीन जी पोरं खेळतात ग्राउंडवरती, जी पोरं आता तालुक्याला बऱ्याच ठिकाणी मॅचेस असतात पण ते खेळायला नसतात, इन 11 मध्ये नसतात, 15 मध्येच राहतात, त्यांना आता चान्स भेटला पाहिजे आणि त्यांच्यातला गेम पण प्रूव्ह झाला पाहिजे. ह्यासाठी नवीन मुलांना पण संधी देणं खूप महत्वाचं काम आहे. नक्कीच, आणि ती संधी देण्याचं काम 9ला 11 पाचवड संघाच्या माध्यमातून केलं जात आहे. थँक्यू. प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आकाश पुन्हा एकदा, यावेळेला टॉस बाजून लागलेला नाहीये, परंतु निर्णय काय आला असता जर टॉस जिंकला असता? आम्ही फलंदाजीच केली असती. अगदीच गली क्रिकेटचा आपला नियम, टॉस जिंकायची आणि पहिली बॅटिंग घ्यायची, आणि तो नियम इथं लागू होतोय. अगदी बॅटिंग आता पुन्हा करायची आहे. रणनीती काय असेल या मॅच मध्ये? अगदी मागील मॅच मध्ये जरूर 68 धावा बनल्या, परंतु सुरुवात करताना काय बदल पाहायला मिळतील? सुरुवातीला जर आम्ही स्ट्रॅटेजी चेंज करू, आम्ही नवोदित खेळाडूंना अजून पण चान्स देऊन बघूया, कारण त्यांनी मगाशी व्यवस्थित बॉलिंग बॅटिंग, सुयश असेल किंवा अभि असेल, चांगली बॉलिंग केली त्यांनी, तर आम्ही त्यांना चान्स देऊ आणि जरा स्ट्रॅटेजीमध्ये चेंज करू. आता पाचवड टीम ते पहिला सामना जिंकून आलेली आहेत, त्यांचा कॉन्फिडन्स हाय असेल, पण आमचाही त्याच्यापेक्षा हाय असेल कॉन्फिडन्स. आम्ही त्यांना चांगली टक्कर देऊ आणि जास्तीत जास्त धावा बनवण्याचा आम्ही ट्राय करू आणि त्यांना कमीत कमीमध्ये रोखण्याचा ट्राय करू. नक्कीच, पहिल्या मॅच मध्ये देखील एक जबरदस्त लढत दिली आपण. मॉन्स्टर 11 सारखा एक तगडा संघ, अनुभवी खेळाडूंची फळी त्या संघाकडे, परंतु एक युवा खेळाडूंचा संच अखेरच्या क्षणापर्यंत लढला आणि त्यातून नक्कीच कर्णधार म्हणून नक्कीच थोडासा अभिमान वाटत असेल आपल्या संघाचा. हो नक्कीच. मागाशी थोडेसे मिसफील झाले आमच्याकडून, थोडंसं मिसकम्युनिकेशन वगैरे, त्याच्यामध्ये ओव्हर थ्रोच्या रना दिल्या, आम्ही ते आता अवॉइड करायचा ट्राय करू. येस, थँक्यू. ऑल द बेस्ट दोन्ही कॅप्टनला मॅचसाठी. अगदी नितीन पवार सर आपल्यासोबत जोडले गेले, त्यांच्यासोबत आपण थोडीशी चर्चा करूया. नितीन सर, अगदी चिंदवलीचं हे मैदान, याच मैदानावर अगदी तुम्ही लहानाचे मोठे होत असताना खेळ खेळलात. अगदी पांचाळ क्रिकेट क्लब असेल, नवलाई क्रिकेट क्लब चिंदवली असेल, त्याच्या माध्यमातून आता देशसेवा देखील केली. देशसेवेतून पुन्हा आल्यानंतर क्रिकेटचा आनंद मैदानावरती लुटताय. आज आपल्या गावामध्ये तालुक्याची स्पर्धा होते, काय भावना आहेत? आज तालुक्याची स्पर्धा होत आहेत, हे बघून शनी खूप आनंद होतोय, कारण या ठिकाणी पहिलं खेळायसाठी ग्राउंड नव्हतं आणि ह्याच्यासाठी विजय गायकवाड सर यांचं भरपूर योगदान आहे या ग्राउंडसाठी. नक्कीच, क्रिकेटवरती प्रेम करणारी अनेक मंडळी चिंदवली गावामध्ये आहेत. आज ज्योती ज्वेलर्स भुईंज यांच्या माध्यमातून वाई प्रीमियर लीगचं एक दर्जेदार आयोजन केलेलं आपण पाहतोय आणि त्या आयोजनामध्ये नक्कीच चिंदवली वासियांचा खूप मोलाचा वाटा आहे. अगदी त्या मेहनतीमागे, पडद्यामागच्या मेहनतीबद्दल काय सांगाल? ह्या इथे रस्त्याच्या कामाची खडी वगैरे पडली होती, त्याच्यासाठी सर्व गावातल्या पोरांनी किंवा भुंजेतल्या मुलांनी सहकार्य करून शनी चांगल्यारीत्या ग्राउंड बनवायचा प्रयत्न केला आहे आणि अजून इथून पुढे मॅचेससाठी या ग्राउंडसाठी अजून तयारी करायचा आमचा निश्चित प्रयत्न राहील. नक्कीच, आज ज्या स्थितीमध्ये मैदान दिसतंय याहीपेक्षा आणखी चांगली स्थिती या मैदानाची येणाऱ्या काळामध्ये दिसेल, यात तीळ मात्र शंका नाहीये. अगदी नितीन पवार अर्थात फौजी देशसेवा करत असताना देखील क्रिकेटवरचं अतोनात त्यांचं प्रेम मैदानावरती त्यांनी पाहायला मिळत आहे आणि आता मात्र मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा एक जबरदस्त बॅटल रंगतंय. त्या बॅटलकडे वळूयात, कॉमेंट्री बॉक्समध्ये जाऊयात, तिथं पुन्हा एकदा या मॅचची कहाणी ऐकूयात. साताराचा बुलंद आवाज अनिकेत कामटे सरांच्या वाणीतून. धन्यवाद. जाऊया मॅच कडे. खऱ्या अर्थानं लो स्कोरिंग मॅच आहे आणि लो स्कोरिंग मॅचेस नेहमीच इंटरेस्टिंग होत असतात. 40 धावांचं लक्ष आहे, 30 बॉल येणारे असणार आहेत. ज्या पद्धतीने आपण पाहतोय खेळ क्रिकेटचा आहे आणि खेळ कोणताही असू दे, क्रिकेटचा असो किंवा आयुष्याचा, इथं हार मानणं या खेळाडूंमध्ये, या खेळाडूंच्या रक्तात नाहीये. त्यामुळे निश्चितपणाने आपण पाहतो सुशांत शिंदे हा एक असा जिद्दी खेळाडू आहे
किती धावांचं टार्गेट असू द्या, तो खेळाडू सहजासहजी मॅच अजिबात सोडत नाही. तो मैदानाच्या आतमध्ये येतो, त्यानंतर जी काही प्राप्त परिस्थिती आहे त्या परिस्थितीनुसार स्ट्रॅटेजी आखतो आणि मॅच पर्यंत जाण्याचा प्रयत्न करतो. समोर देखील तितकंच तगडा आव्हान आपल्याला पाहायला मिळते. मॉन्स्टर 11 अर्थातच गणेश दानपट यांचा संघ आणि सातत्यानं मनीष मांढरे या खेळाडूला आपण आयकॉनच्या भूमिकेमध्ये पाहत असतो मॉन्स्टर 11 टीम साठी. आणि हा खेळाडू मैदानामध्ये दाखल झालाय बॅटिंगच्या भूमिकेमध्ये. अगदी षटक क्रमांक पहिलंच पॉवर प्लेची ओव्हर आहे ना, जी निश्चितपणाने महत्वाची आहे. आणि त्या पहिल्या ओव्हरसाठी बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होतोय, दाखल होतोय या टीमचा आयकॉन प्लेअर सुशांत शिंदे. आणि स्ट्राईक साठी आपण पाहणार आहोत नितीन मांढरे. मागच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा बहुमोल पुरस्कार या खेळाडूंना मिळवला. त्यासोबतच कालच्या मॅच मध्ये निश्चित सिरीज देखील राहिलाय आणि आज निश्चितपणाने एका चांगल्या फॉर्म मध्ये, एका चांगल्या रिदम मध्ये पाहायला मिळत आहे. खरं तर संपूर्ण टुर्नामेंटचा विचार केला तर अल्पावधीमध्ये ही टुर्नामेंटचं आयोजन केलं गेलं. अल्पावधीमध्ये संपूर्ण अगदी टुर्नामेंटसाठी जी काही लागणाऱ्या गोष्टी आहेत त्यासाठी ओझरडे असेल, त्यासोबतच ओंकार पोद्दार मित्र समूह असेल, त्यासोबतच संपूर्ण सातारा भुईंज पोलीस स्टेशनचे कर्मचारी असतील, त्याच पद्धतीनं चिंदवली गावचे ग्रामस्थ आणि चिंदवली गावचे खेळाडू आणि भुईंजचे खेळाडू यांच्या माध्यमातून हे आयोजन केलं गेलं. आणि त्या आयोजनाचं एक चांगलं प्रारूप आपल्याला पाहायला मिळते, एक चांगलं स्वरूप आजच्या दिवसामध्ये आपण पाहत आहोत. षटक क्रमांक 1 सुशांत शिंदे बॉलिंग मार्क वरती. 40 धावांचं लक्ष या ठिकाणी. 30 बॉल येणारे आणि 30 बॉल मध्ये 40 धावांचं लक्ष आहे मॅच जिंकण्यासाठी. आणि बॉलिंग ट्रॅक वरती सुशांत निघालेत पहिला बॉल घेऊन. षटक क्रमांक 1 राईट आर्म अराउंड दी विकेट. पहिलाच बॉल गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, गॅप मधून बॉल अगदी एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने, एक्स्ट्रा पॉवर बी आहे आणि पहिल्याच बॉल वरती ठोकलाय खणखणीत चौकार. जबरदस्त स्ट्रोक पहिला मिळाला नितीन यांच्या माध्यमातून. पहिल्याच बॉल वरती चौकार येत असताना 4 धावा धावफलकावरती, 4 रन्स ऑन द बोर्ड. 40 धावांचं लक्ष गॅप मध्ये स्ट्रोक एक्झिक्यूट केला गेलाय. ज्या पद्धतीने आपण पाहतोय 30 यार्ड सर्कल पॉवर प्लेची ओव्हर आहे आणि पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये गॅप आहेत. डीप लॉंग ऑन मध्ये शेखर पाहायला मिळतो आणि डीप मिड विकेट अशा पद्धतीचं क्षेत्ररक्षण आहे. नितीन मांढरे कोचळेवाडी गावचे खेळाडू हो सफल झालेत आणि त्यानंतर बैठक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. अगदी रचनात्मक किंवा कलात्मक फटका खेळण्यासाठी नितीन देखील जाणले जातात आणि पॉवर प्ले किंवा गॅप मध्ये स्ट्रोक एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न आहे नितीन यांचा या बॉलच्या पाठीमाग. तो प्रयत्न अक्षरशः धुडकावून लावलाय सुशांत यांच्या माध्यमातून. खेल क्रिकेट का हो या फिर जिंदगी का, लढना जरुरी है, हारा वही जो लढा नहीं. लढण्याचा इतिहास आपला, हरणं आपल्या रक्तात नाही, केवल आप ही नहीं संघर्ष की कतार में. जरा इतिहास पढ़ के देखिए हमारा, सबका मजा हमने चखा है. आणि या ठिकाणी पहा सुशांत शिंदे विकेट मिळवतोय. प्राप्त परिस्थिती आणि अशा परिस्थितीमध्ये नितीन मांढरे या खेळाडूचा खेळ थांबवलाय. ज्या पद्धतीनं स्लोवर वन हाताळला, त्यानंतर बॉलला इलेव्हेशन भरपूर मिळालं, स्वतः आले, बॉल पर्यंत पोहोचले, बॉल वरती शेवटपर्यंत नजर ठेवली, अगदी डायरेक्ट सनलाइट डोळ्यावरती येते अशा परिस्थितीमध्ये दादा यांनी कमालीचा कॅच पकडलाय. आणि एक मोठं वादळ, एक जबरदस्त खेळाडू नितीन मांढरे यांचा खेळ थांबवण्यामध्ये सुयश निर्माण होत आहे. आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होणार आहेत, अर्थातच प्रमोद अण्णा गायकवाड जे पसरणी गावचे हार्ड हिटर खेळाडू आहेत. आणि ऑक्शन प्रक्रियेमध्ये तब्बल या खेळाडूला 2 संघ इंटरेस्टेड होते, म्हणजे 50,000 रुपयांची बोली संपली आणि तरीही 2 संघ इंटरेस्टेड होते. त्यामध्ये निश्चितपणानं मॉन्स्टर 11 हा संघ आणि त्या सोबतीनं अभय 11 या 2 संघांच्या माध्यमातून चिठ्ठीद्वारे हा संघ मॉन्स्टर 11 या टीम मध्ये प्रमोद अण्णा गायकवाड हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळाला. आणि आता षटक क्रमांक 1 मध्ये सुशांत शिंदे पहिल्या ओव्हर मध्ये प्रभावित करतायत. लो स्कोरिंग मॅच आहे परंतु छोटे टोटल पे बडे बॅटल होते रहते. आणि पॉवर प्लेच्याच ओव्हर मध्ये पहिल्या ओव्हर मध्ये 4 धावा आल्या, त्यानंतर महत्वाची विकेट आली आहे. राईट आर्म अराउंड द विकेट. नेक्स्ट बॉल कोलवर टप्प्याचाच बॉल आहे, प्लेस केलाय, फक्त दिशा दाखवली. पहिला बॉल बॅटचा फेस, चेहरा ओपन केला, त्यानंतर मिसफील्ड. ऐसे कहाणी नाही चलेगी. आणि मिसफील्ड नंतर 2 धावा या ठिकाणी प्राप्त होत असताना पाहायला मिळत आहेत. 2 के साथ कहाणी आगे.
लोअर फुल टॉस आहे, त्यानंतर गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आलेत बॉल पर्यंत, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय, 1 दो बी कंप्लीट आणि 2च धावा मैदानामध्ये आपण पाहतोय, 2 कहाणी आगे. अगदी ज्या पद्धतीने सुरुवात केली जाते, सेन्सिबल सुरुवात आहे. नितीन यांची विकेट आल्यानंतर मैदानामध्ये प्रमोद गायकवाड यांच्या माध्यमातून सुशांत शिंदे यांच्या प्रत्येक बॉलला अगदी ओळखून परखून आणि त्यानंतर विचारपूर्वक स्ट्रोक एक्झिक्यूट करण्याचे प्रयत्न आहेत. स्ट्रोक पुन्हा एकदा हवेत खेळला जातो, एक्स्ट्रा कव्हरला गॅप मध्ये फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक धावतात, बाउंड्री लाईनच्या अलीकडे बॉल थांबवण्याचा प्रयत्न, परंतु ये रेस और ये कहानी और ये बॉल बाउंड्री लाईन के बाहेर. 4 धावांसाठी सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी हा बॉल. ज्या पद्धतीने आपण पाहतोय प्रमोद गायकवाड यांनी जास्त काही पॉवर जनरेट केली नाही, परंतु 30 सर्कलचे खेळाडू पाहिले आणि तशा पद्धतीने फक्त बॅटचा चेहरा ओपन केला आणि ज्या पद्धतीने लॉंग ऑन आहे, मिड विकेट आहे हे पाहिल्या, त्यानंतर मात्र एक्स्ट्रा कव्हरला, डीप पॉइंटला, त्यासोबतच लॉंग ऑफला फटके खेळले आणि धावा बनवल्या. पहिल्या ओव्हरची कहाणी, पहिल्या ओव्हरची हायलाइट जर आपण पाहिली तर एक महत्वाची नितीन यांची विकेट जरूर आली, परंतु संपूर्ण सामन्याला सावरण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये ज्या पद्धतीने बॅटिंग केली आहे प्रमोद अण्णा गायकवाड यांच्या माध्यमातून 12 धावा धावफलकावरती, 12 रन्स आर ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट, 40 धावांचं लक्ष्य मॅच जिंकण्यासाठी. आणि आता ओव्हर क्रमांक 2, षटक क्रमांक 2 मध्ये बॉलिंग ट्रॅकवरती आमंत्रित केलं जात आहे रॉबिन अर्थातच युवराज शिंदे, हे देखील बावधनचे सुपुत्र आहेत आणि षटक क्रमांक 2 मध्ये आपण पाहणार आहोत या खेळाडूला. महत्वाची मॅच आहे, महत्वाचा सामना, इम्पॉर्टंट नॉक आपल्याला पाहायला मिळते. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट साठी बॉलिंग ट्रॅक वरती रेडी आहेत रॉबिन अर्थातच युवराज शिंदे. हा स्ट्रोक ऑन साइडला खेळला, डीप लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, अलॉंग द कार्पेट स्ट्रोक केल्यानंतर एक सिंगल कंप्लीट, शेखरचं दर्जेदार क्षेत्ररक्षण, लाजवाब, पहा अनएक्सपेक्टेड. तिथे जर आपण पाहिलं ना तर नैसर्गिक अडथळा थोडासा आहे आणि अशा परिस्थितीमध्ये शेखरनं पुरेपूर बॉलवरती नजर ठेवली आणि त्यानंतर तो चांगल्या पद्धतीने बॉल गॅदर केलाय. आता चांगल्या पद्धतीचं बॅटल, दोन्ही अनुभवी खेळाडू, एका बाजूला प्रमोद आहे, दुसऱ्या बाजूला युवराज अर्थात रॉबिन आहे आणि रॉबिन यांचा विचार केला तर व्हेरिएशन जरूर आहेत. त्यासोबतच रॉबिन यांनी अनेक स्पर्धांमध्ये आपल्या बोटांची जादू देखील दाखवली आणि एक परफेक्ट यॉर्कर साठी देखील आणले जातात. राऊंड आर्म ऍक्शन आहे, अगदी आपण पाहतोय ही ऍक्शनचा विचार केला तर ज्या पद्धतीनं श्रीलंकेचे गोलंदाज लसित मलिंगा यांनी जी सुरुवात केली त्याच पद्धतीची राऊंड आर्म ऍक्शन आणि टेनिस क्रिकेटमध्ये देखील ही ऍक्शन प्रचलित होते. सातत्यानं सातारा जिल्ह्याचे प्रदीप न्यायनीते डॉन यांच्या माध्यमातून देखील अशाच पद्धतीची ऍक्शन आणि त्यानंतर याही खेळाडूनं स्वतःला सिद्ध केलं आणि अनेक स्पर्धांमध्ये चांगली गोलंदाजी करत असताना पाहायला मिळाले. याही वेळेचा बॉल, बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये, जबरदस्त गोलंदाजी, युवराज शिंदे अचूक टप्पा आणि त्यासोबतच नियंत्रित बॉल हाताळले जात आहेत आणि डॉट बॉल न प्रेशर वाढवण्याचं कामगिरी केली जाते. प्रत्येक रन महत्वाची आहे, प्रत्येक बॉल महत्वाचा आहे. एकेका धावेसाठी मैदानामध्ये प्रयत्नांची पराकाष्ठा निश्चित करावी लागणार आहे, हे दोन्ही टीमला माहिती आहे. आणि आता ज्या पद्धतीनं मैदानामध्ये युवराज शिंदे गोलंदाजी करतायत ना, अशीच किरण दाखवतायत. पुन्हा एकदा वही कहाणी, वही अंजाम. यावेळेस टप्पा पडला, उसळी घेतली. या आधीच्या बॉलवरती गुडलेंथ वरचा बॉल होता, आउटसाइड ऑफ स्टंप पाहिला मिळाला, बाहेरच्या बाजूला निघून गेला आणि यावेळेसचा बॉल टप्पा पडल्यानंतर उसळी घेणारा बॉल आहे. युवराज शिंदे जबरदस्त कामगिरी, अगदी आयकॉन कॅटेगरीच्या खेळाडूला पुरेपूर थांबवण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा याही वेळेसचा बॉल पहा, बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. लगातारचे 3 बॉल डॉट आलेत, जबरदस्त लगातारचे 4 बॉल डॉट आलेत. जबरदस्त कामगिरी केली आहे, एकच धाव आतापर्यंत खर्च केली आहे आणि 5 बॉलच्या पाठीमाग या ओव्हर मध्ये पुरेपूर कमबॅक रॉबिन शिंदे अर्थातच युवराज शिंदे यांनी केलं, आपल्या टीम साठी करून दिलाय. ना पद बडा ना कद बडा, जो मैदान में अपने टीम के लिए खडा वही सबसे बडा. या युक्तीचा पुन्हा एकदा अर्थ स्पष्ट होतोय आणि एकच धाव खर्च करून या स्पर्धेमधलं आजच्या दिवसामधलं सर्वाधिक सफल षटक, सर्वाधिक सफल ओव्हर कंप्लीट करत असताना बावधनचा सुपुत्र, बावधनचा परफेक्ट ऑलराऊंडर युवराज शिंदे, एज इज जस्ट नंबर
वय हा फक्त आकडा आहे. 40+ चे खेळाडू आहेत आणि मैदानामध्ये तरुणांना लाजवेल अशा पद्धतीचे बॉल हाताळलेत. अनुशासन, अचूक टप्पा आणि नियंत्रित गोलंदाजी पाहायला मिळाली. मॅच मध्ये कमबॅक करून देणारी ओव्हर काळ भैरवनाथ 11 साठी हाताळली आहे रॉबिन यांच्या माध्यमातून. 12 बॉलचा खेळ आपण पाहिला आणि धावफलकावरती टोटल धावा आहेत 13. या ओव्हरची हायलाइट आपण मेन स्क्रीन वरती स्पोर्ट ऑन लाईव्हच्या माध्यमातून पाहतोय. जबरदस्त बॉल हाताळलेत आणि ती हायलाइट मेन स्क्रीन वरती. 18 बॉल येणारे आणि 18 बॉल मध्ये 27 ची गरज आहे. 5च्या पद्धतीनं मॅच मध्ये इंटरेस्ट वाढतोय ना, काय मॅच रंगतीये. क्रिकेट इज अ गेम ऑफ चान्स अँड अनसर्टन्सी. हा अनिश्चिततेचा खेळ आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 12 आल्या, पॉवर प्लेची ओव्हर होते. क्षेत्ररक्षण खुलं झालं, त्यानंतर पुरेपूर पायात बेडा टाकण्याचा प्रयत्न. षटक क्रमांक 3 मध्ये अर्थातच आपण पाहणार आहोत बॉलिंग ट्रॅक वरती रेडी होत असताना पौधनचे आणि काळ भैरवनाथ 11 चे टीम ओनर अर्थातच निलेश भैया भोसले बॉलिंग ट्रॅक वरती. तर स्ट्रायकिंग एंड वरती आयकॉन प्लेअर ऑफ मॉन्स्टर 11, अगदी मॉन्स्टर 11 या टीमचा फिक्स आयकॉन म्हणून ज्या खेळाडूची ख्याती आहे आणि वाई तालुक्यामध्ये आणि सातारा जिल्ह्यामध्ये ज्या खेळाडूंना आपल्या बॅटिंग आणि बॉलिंगच्या जोरावरती आपल्या नावाभोवती वलय निर्माण केलंय, असा मांढरदेव परिसरातला मांढरदेवचा किंवा पठारचा कोहिनूर हिरा म्हणून ज्या खेळाडूला ओळखलं जातं तो मनीष मांढरे बॉलिंग मार्क वरती आहेत. बावधनचा सुपरस्टार आणि एक्सपिरियन्स प्लेअर अर्थातच निलेश भैया भोसले. पहिला बॉल षटक क्रमांक 3, महत्वाची ओव्हर. सफल झाले. ऑन साइडला मिड विकेटला फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षक येत आहेत, बॉल पर्यंत पोहोचले. चांगला बॉल गेदर केलाय. 2 धावांचा कॉल आहे. स्ट्रायकिंग एंड वरती फेकी केली जाईल. 1 के 7 2 कम्प्लीट. जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहिलं मी आलं क्षेत्ररक्षकाचं. स्क्वेअर लेगला रिजनला उभे होते, मिड विकेटला आले. अगदी पॅरलल जो स्ट्रोक होता अलॉंग द कार्पेट स्ट्रोक त्यापर्यंत बॉलवरती नजर रोखून धरून आणि रन चेस करून बॉल थांबवला आणि फेकी देखील सुरेख पाहायला मिळाली आहे. मनीष मांढरे मॅडी तयार आहेत बॅटिंगसाठी. समोर अगदी आपण पाहतोय टीम ओनर निलेश भैया. स्लोवर वन आहे, वेट केलाय, पिक केलाय, समोरच्या दिशेनं बॉल पाठवलाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर, लांबच लांब, दूरच दूर, सिक्सर. 5 स्लोवर वन. स्वतःवरती निराश आहेत निलेश, कारण ज्या पद्धतीने आपण पाहतो पहिला बॉल चांगला हाताळला होता, त्यानंतर स्लोवर वन हाताळण्याचा प्रयत्न केला गेला आणि तो स्लोवर वनचा प्रयत्न फसला, कारण ज्या पद्धतीने स्लोवर वन साठी तयार होते मनीष आणि वेट केल्यानंतर समोरच्या दिशेनं बॉलला अगदी इसको लपेट लिया. 6 धावांसाठी मॅग्नाफिसंट ग्लोरियस सिक्सर पाहायला मिळाला. सिक्सर के साथ 6च्या साथीनं मॅच मध्ये इंटरेस्ट निर्माण करायचा असेल ना, तर काळ भैरवनाथ 11 या टीमला निश्चितपणाने या 2 खेळाडूंमधला एक ब्रेक थ्रू निश्चित गरजेचा आहे, कारण हे दोन्ही खेळाडू आयकॉन कॅटेगरीचे आहेत आणि या 2 खेळाडूंमधला एक ब्रेक थ्रू आल्यानंतर मॅच मध्ये निश्चित इंटरेस्ट निर्माण होईल, रोमांच तयार होणार आहे. परंतु ज्या पद्धतीने आपण पाहतोय मनीष चांगल्या रिदम मध्ये आहे, चांगला सेटअप पाहायला मिळतोय आणि मोमेंटम. हा स्ट्रोक देखील समोरच्या दिशेनं गॅप मध्ये फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. शेखर भोसले येतात परंतु बॉल निघाला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. दणदण करत 4 धावांसाठी सीमारेषेला आग लावणारी फटकेबाजी. मनीष मांढरे मॅड इज सेट ऑन फायर. मनीष मांढरे इज फायर नाव. ज्या पद्धतीने आपण पाहतोय फटकेबाजी केली जाते, लॉंग ऑफ रिजन तोडला यावेळेस आणि ज्या पद्धतीने मैदानामध्ये प्रत्येक बॉल वरती समाचार घेतला जातोय. या आधीचा बॉल समोरचा होता, स्लॉट मधला बॉल त्याच रिजन मध्ये लॉंग ऑफ मध्येच पाठवला आणि याही वेळेसचा बॉल आपण पाहतोय आडव्या बॅट नाही क्रॉस द बॅटेड खेळला लॉंग ऑफ रिजन मध्ये. आखूड टप्प्याचा बॉल आहे, हा बॉल उडवलाय मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आहेत परंतु मस्तक पे दस्तक. सिक्सर. 6-6-6 षटकार. जबरदस्त बॅटिंग. क्रिकेट इज अ गेम ऑफ चान्स अँड अनसर्टन्सी. अनिश्चिततेचा खेळ. याआधी रॉबिन यांच्या माध्यमातून 6 बॉल मध्ये 1च धाव खर्च केली आणि सामन्यामध्ये पुनरागमन करून दिलं, परंतु तदनंतर मनीष मांढरे यांनी आपले हात खोलले आणि आक्रमण दाखवलं आणि आपला जो नॅचरल गेम आहे तो नॅचरल गेम मैदानाच्या आतमध्ये प्रस्थापित करत असताना 2 षटकार, एका चौकाराच्या मदतीने धावफलकाचा बदलेल पूर्णपणे आकार. 31 धावा धावफलकावरती, 31 रन्स. पुन्हा एकदा स्लोवर पण आहे, समोर खेळा मिनी हेलिकॉप्टर उडवले. मनीष मांढरे. कोण आला रे, कोण आला? मांढर देवचा वाघ आला मैदानाच्या आतमध्ये आपल्या टीम साठी.
मनीष मांढरे निर्णायक खेळी खेळतोय. जबरदस्त फटकेबाजी, 3 षटकार एका चौकारानं संपूर्ण सामना एका हातानं फिरवलाय मनीष मांढरे यांच्या फलंदाजीनं. द ब्रँड ऑफ मांढरदेव, मांढरदेवचा ब्रँडेड खेळाडू म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जातं आणि या खेळाडूनं स्वतःला सिद्ध केलंय आणि म्हणूनच स्पोर्ट ऑन लाईव्ह ही वाहिनी या खेळाडूला प्रसिद्ध करते. पुन्हा एकदा याही वेळेस बॉल इसको लगा डाला तो लाईव्ह झिंगाला आला आणि हा बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धावांसाठी षटकारानं हा सामना फिनिश. मांढरदेवचा वाघ मैदानामध्ये दहाडला आणि या वाघाची डरकाळी संपूर्ण वाई प्रीमियर लीग मध्ये गाजणारे नाव मनीष मांढरे मॅडी. जबरदस्त कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करत असताना पाहायला मिळाले आणि सामना फिनिश केलाय. 4 षटकार एका चौकाराच्या मदतीनं संपूर्ण सामन्यावरचा अगदी चेहराच बदलून टाकला, संपूर्ण सामन्याची दिशा बदलून टाकली आणि 3ऱ्याच ओव्हरमध्ये सामना फिनिश होतोय. कॉंग्रॅच्युलेशन टीम. अर्थातच आपण पाहतोय मॉन्स्टर 11 आपलं मनापासून स्वागत. तर